नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. बघा मित्रांनो, आत्ताच म्हणजे आज 25 तारखेला सायंकाळी 5 वाजता आयटीआयनं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय केलेली आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची जारी म्हणजे तुमच्या लॉगिनला दिसणं सुरुवात झालेली आहे. आता सर्वात पहिला गैरसमज कशी चेक करायची मी तुम्हाला सांगतो, पण एक गोष्ट लक्षात आली, ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. याच्यामध्ये काही चुका असतील तर तुम्हाला हे दुरुस्त करता येतात. सोबत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे, कोणतंही कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. त्यामुळे मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केला, सर कॉलेज कसं बघायचं? तर कॉलेज सध्या तुम्हाला दिसणार नाही, फक्त तुम्हाला तुमचा मेरिट लिस्ट नंबर आणि स्टेटमध्ये जोही मेरिट नंबर असेल तो दिसणार आहे. तो नेमका कसा चेक करायचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात आधी जर तुम्हाला तुमचा नंबर वगैरे चेक करायचा असेल तर तुम्हाला सर्वात आधी ऑफिशियली नाही का तुमची जीही आपण आपल्या ज्या आयटीआयची ऍडमिशन म्हणजे ज्यावरती तुम्ही तुमचा ऍडमिशन फॉर्म फिल केलेला आहे त्यावरती तुम्हाला वेबसाईटवरती यायचं, गुगलवरती जायचं. इथं आयटी ऍडमिशन 2026 ज्यावेळेस तुम्ही टाकाल तर बघा इथं पहिलीच लिंक आलेली आहे आयटी ऍडमिशनची 2026 ची. या लिंकवरती क्लिक करा. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर बघा ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरला होता, फॉर्म भरताना तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्ट्रेशन पहिले जायचं तर कॅन्डिडेट लॉगिन मध्ये. कॅन्डिडेट लॉगिन मध्ये गेल्यानंतर बघा इथं रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन ऑप्शन येतं. मग या रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन वरती क्लिक करा. रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथं तुमचा लॉगिन आयडी आणि जोही तुमचा पासवर्ड असेल तो तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की इथं टाकताना ऍप्लिकेशन नंबर मॅक्झिमम जण काय करतात, /01 वाला ऍप्लिकेशन नंबर टाकतात, ते इथे टाकू नका. हा जसा ऍप्लिकेशन नंबर दिसतो /01 च्या आधी तो ऍप्लिकेशन नंबर टाकायचा, सोबत पासवर्ड टाकायचा आणि हा जो कॅप्चा आहे आता 8 3 किती 11 ठीक आहे. हा तुम्ही याच्यात कॅप्चा फिल करणार आणि कॅप्चा फिल केल्यानंतर बघा तुमचं नाही का इथं तुमची लॉगिन स्क्रीन तुमच्या समोर ओपन होणार आहे. आता इथून पुढे महत्वाचं आहे बघा, जसे तुमची लॉगिन स्क्रीन ओपन होईल खाली बघा इथं तुम्हाला प्रोसीड टू आयटी ऍडमिशन पोर्टल दिसेल. तर याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं प्रोसीड टू आयटी ऍडमिशन पोर्टल वरती. हे तुमचं नाव नंबर वगैरे तुम्हाला जे काही ते सगळं इथं दिसून जाईल. आणि आता महत्वाचं आहे बघा, सगळ्यात महत्वाचं की इथं तुमची मेरिट लिस्ट जनरेट झालेली आहे. आता मेरिट लिस्ट जनरेट झाली, पण या मेरिट लिस्ट मध्ये बघा इथं 2 टाईपच्या मेरिट लिस्ट तुम्हाला इथं दिसून राहिल्या. इथं बघा सगळ्यात महत्वाची आणि जी महत्वाची मेरिट लिस्ट आहे हा आहे एसएससी मेरिट नंबर. आता एसएससी मेरिट नंबर काय आहे की आपल्या आयटीआय मध्ये काय होत असतं माहिती का, मॅक्झिमम म्हणजे ज्याही ट्रेड असतात त्या 10वीच्या बेसवर असतात. मग त्या 10वीच्या बेस ट्रेड मध्ये काय बघा इथं स्टेट मेरिट नंबर लागला पहिले, म्हणजे की जेही तुम्ही फॉर्म भरले, जेवढी आयटीआयला फॉर्म आले त्या फॉर्म पैकी तुमचा म्हणजे आता मेरिट नंबरचा अर्थ काय असतो की पूर्ण आयटीआय समजा 1000 जणांनी फॉर्म भरले किंवा आता हे समजा किती आहेत 57, समजा काहीतरी 1 लाख जणांनी फॉर्म भरले असेल तर त्या 1 लाख जणांपैकी समजा एक्झाम्पल सांगतो तर तुमचा मेरिट नंबर आहे बघा 57,569. म्हणजे या ज्याही मुलाचं मी चेक करतो त्याचा किती नंबर मेरिट नंबर आहे, हा कशामध्ये रे, ऑल महाराष्ट्र लेवलला. मग महाराष्ट्र लेवलला हा कशात झाला तुमचा, जनरल म्हणजे ओपन मध्ये की जेवढेही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला इरिलिव्हंट ते कोणत्याही कॅटेगरीचे असो त्या सगळ्यामध्ये तुमचा मेरिट या विद्यार्थ्यांचा मेरिट नंबर आहे 57,000. मग आता यानं कॅटेगरी मधून फॉर्म भरला असेल तर याला कॅटेगरी ऍप्लिकेबल असेल तर कॅटेगरी मेरिट नंबर बघा इथं काय दिलेलं आहे, कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जेवढेही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला त्यापैकी जर या समजा याची कॅटेगरी ओबीसी आहे, या स्टुडंटची कॅटेगरी ओबीसी मध्ये किंवा एखादी कॅटेगरी तर त्यामध्ये त्या ओबीसी कॅटेगरीमध्ये कितवा नंबर याचा 11,000 म्हणजे 11,016 म्हणजे एवढा मेरिट नंबर कशामध्ये कॅटेगरीमध्ये मेरिट नंबर आहे. जेही विद्यार्थी ओपनचे असतील ना, तर ओपनवाल्या विद्यार्थ्यांना इथं कॅटेगरी मेरिट नंबर दिसणार नाही जर तुमचा फॉर्म ओपन मधून फिल झालेला असेल तर. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल ओबीसी कॅटेगरी किंवा कोणत्याही रिझर्वेशन पॅरलल रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल आणि जर तुम्हाला इथं तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर दिसत नसेल तर हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे म्हणजे हे एक प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नंतर चेक करावं लागेल. नंतर बघा त्याच्यानंतर काय आहे की होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर. आता होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर म्हणजे काय आहे की होम डिस्ट्रिक्ट मध्ये समजा आता मी सांगितलं तुम्हाला ज्याही जिल्ह्यातून तुमची 10वी झालेली आहे त्या 10वी झालेल्या जिल्ह्यामध्ये नेमकं जेवढे जणांनी फॉर्म भरले असतील, आता जसे 1 लाख फॉर्म तर महाराष्ट्रात आले, समजा काहीतरी 1000 फॉर्म पकडू आपण किंवा 2000 5000 काहीतरी असतील की तुमच्या पूर्ण ज्या जिल्ह्यातून तुमची 10वी झाली त्या जिल्ह्यामध्ये टोटल एवढ्या जणांनी काय केलेलं फॉर्म भरलेला आहे. मग फॉर्म भरला असेल तर त्यापैकी या विद्यार्थ्याचा मेरिट नंबर आहे 892 म्हणजे होम डिस्ट्रिक्ट मेरिट नंबर झाला हा. मग आता होम डिस्ट्रिक्ट मध्ये जेवढ्यांनी फॉर्म भरले तेवढ्यांचं बोलवते. आता याच्यामध्ये सुद्धा काही कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, जसं की मी तुम्हाला सांगितलं स्टेटमध्ये कॅटेगरी मेरिट नंबर आणि या जिल्ह्यामध्ये किती कोणत्या कॅटेगरी मेरिट नंबर येतो बघा, होम डिस्ट्रिक्ट कॅटेगरी मेरिट नंबर म्हणजे या जिल्ह्यात जेवढ्या म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्याच्यापैकी 142वा मेरिट नंबर कशाचा या विद्यार्थ्याचा आहे. मग आता लक्षात घ्या, ऍडमिशनसाठी जो सर्वात महत्वाचा मेरिट नंबर जो सर्वात जास्त इम्पॅक्टफुल राहतो तो राहतो हा वाला. मग आता याच्यामध्ये काय होतं माहिती का, जसं हा 142 जर तुमचा हा मेरिट नंबर डबल डिजिट मध्ये असेल ना, की समजा तुमचा 50च्या आतमध्ये
20-30च्या आतमध्ये, तर समजून घ्यायचं की तुमच्या होम डिस्ट्रिक्टमध्ये जो ट्रेड तुम्हाला पाहिजे त्या ट्रेडसाठी 100% ऍडमिशन होऊ शकतं. मग हे कशावरती डिपेंड करतं? हा तुमच्या कॅटेगरी मेरिट नंबरवरती, ज्या विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमधून आहे. मग ह्या अशा प्रकारचं तुम्ही काय करू शकता, ही मेरिट लिस्ट आहे, ही झाली एसएससीची मेरिट लिस्ट, जी आणि ही सर्वांसाठी लागू आहे आणि याच वरच्या मेरिट लिस्टवरती तुमचं ऍडमिशन होणार आहे. आता महत्वाचं जर तुम्ही इथं बघितलं, परत एक मेरिट नंबर जर तुम्हाला इथे दिसत असेल, इथं बघा एचएससी मेरिट नंबर, काय दिलं इथं? एचएससी मेरिट नंबर आहे. आता एचएससी मेरिट नंबर म्हणजे काय, की जे बघा काही विद्यार्थ्यांनी बघा 12वीचे मार्क्स भरले असतील, मग त्या 12वीच्या मार्क्सनुसार त्या विद्यार्थ्यांनी मग ते एचएससी स्टेटमध्ये मेरिट नंबर किती आहे, कॅटेगरीमध्ये मेरिट नंबर किती आहे, होम डिस्ट्रिक्टमध्ये मेरिट नंबर किती आहे आणि सोबत कॅटेगरीमध्ये मेरिट नंबर किती आहे, हे कशाचं सांगितलं नाही, एचएससी म्हणजे जे तुमच्या 12th बेसिसवर. मग ज्यांनीही 12th बेसिसवर भरला नसेल तर याची काही गरज नाही. ज्या ट्रेडचं ऍडमिशन काही स्पेसिफिक ट्रेड आहेत, फक्त 2-4 जे असतील ते ट्रेड, त्या ट्रेडचं 12वीवरती होत असतं, तर त्यांच्यासाठी हा मेरिट नंबर गरजेचा आहे. पण जेही विद्यार्थी जनरल म्हणजे जेही 10वी नंतर विद्यार्थी आयटीआय करणार किंवा 10वीच्या बेसवरती जेवढे ट्रेड आहेत तेवढ्या ट्रेडसाठी तुम्हाला जो मेरिट नंबर कमी पडणार आहे तो हा एसएससी मेरिट नंबरवाला मेरिट नंबर कमी पडणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचा हा मेरिट नंबर चेक करू शकता. मग अशाच बघा, आता ही मी मेरिट नंबर चेक करायचं सांगितलं तुम्हाला, की अजून तुम्ही नेमका काय नाही करायला पाहिजे, कोणकोणत्या चुका तुम्ही याच्यामध्ये नाही करायला पाहिजे, याच्याबद्दल मी समोर लगेच डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आता सध्या काय करा, मेरिट लिस्ट चेक करून घ्या. मेरिट नंबर वगैरे चांगला असेल तर समजून घ्या. म्हणजे आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. ऍप्लिकेशनमध्ये काही चुका असतील, काय करायचं, समोर कसं करायला पाहिजे, हे सगळंच मी तुम्हाला येत्या एका दिवसात म्हणजे उद्याच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. बघा, तोपर्यंत जेही विद्यार्थी आता माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आणि आयटीआय ऍडमिशन 2026च्या ग्रुपला जर तुम्ही जॉईन झालेले नसाल तर या ग्रुपवरती तुम्ही जॉईन होऊन घ्या. जेही आयटीआयचे अपडेट असतात किंवा एखादी डेट एक्सटेंड झाली असेल, ऍडमिशन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं चालू असतील किंवा काही अपडेट असेल तर मी सर्वात आधी मेसेज या ग्रुपवरती टाकत असतो. त्याच पद्धतीनं हा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, आपला टेलिग्रामवरती सुद्धा हा सेम ग्रुप आहे माझा, आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत नावानं, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकता, जॉईन होऊ शकता. अशा पद्धतीनं बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेरिट लिस्ट तुम्ही कशी बघायला पाहिजे याबाबत डिस्कस केलं. जर तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारा. सोबत माझ्या ज्या व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही 2 नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. आणि अजून एक, जर का समजा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर हा सुद्धा काय करा, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. तुम्ही ऍडमिशनमध्ये कोणत्या चुका, म्हणजे ज्या मेरिट लिस्टमध्ये नेमकं तुम्ही काय बघायला पाहिजे हेच मॅक्झिमम विद्यार्थ्यांना माहिती नसतं. याबाबतचा डिटेलवाला व्हिडिओ हा मी उद्या म्हणजे एकदा लवकरात लवकर काय करणार आहे, ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या जेही मित्र आयटीआय ऍडमिशनमध्ये आहेत त्यांना. धन्यवाद.